वाढत चाललेली आहे, सगळ्यांना असं बोलतं की कशाला वाढवते की थोडं जसं लालबागचा राजा आहे, जसं गणेश गल्ली आहे, त्या पद्धतीने जे मूर्त्या वाढल्या तसं आमचाही मूर्ती, आमची पण इच्छा आहे की वरळीचा गणराज पण देखील आमच्या पद्धतीने वाढावं आणि चांगल्या पद्धतीने. लोक असं पण बोलतात की पीओपीची मूर्ती आणू नका आणि आपल्याला इको फ्रेंडली गणेशोत्सव करायचा आहे. तर रिसेंटली पीओपी बॅन झालं होतं. जर पीओपी बॅन कंटिन्यू असलं तर तुमच्या काय प्लॅनिंग होती, मंडळाची काय प्लॅनिंग होती? पुढच्या वर्षी जो 50 वर्ष आमचा आहे तो खूप दणक्यात असणार आणि खूप जोशात असणार आणि सगळ्या मुलांच्या इच्छा आणि उत्साह एवढा वाढला आहे, पण ते आत्ता सांगून ते होणार नाही. तर पुढच्या वर्षी तुम्ही स्वतः नक्की बघाल आणि त्या आम्ही मला आमंत्रण नक्की देऊ की तुम्ही त्या पद्धतीने. तर आपल्या बाप्पाला कोणता आतापर्यंत मानवंदन दिलं आहे का कोणता मंडळ? नाही, अजून कसं आहे, कारण मानवंदना गणपतीला आम्ही नाही दिली आहे, कारण की आमचा गणपती तो जय गणेश दोस्तों, आप सभी का। और आज हम आए वर्लीचा गणराज, एक भव्य और सुंदर मंडल के यहाँ पर जो काफ़ी बेहतरीन तरीके से अपना गणेशोत्सव सेलिब्रेट करते हैं। और ये है हमारा सेकंड एपिसोड हम आज शूट कर रहे हैं। सो बिना कोई देर करते हैं आज का वीडियो स्टार्ट करते हैं। और हमारे साथ है मंडल के जूने कार्यकर्ता, सो इनसे बातें करेंगे। सो अभी अनसुने और अनदेखे फैक्ट तो आपको ज़रूर मैं दिखाऊँगा। सो बने रहना एंड तक। सो जय गणेश. जय गणेश. जय गणेश दादा. जय गणेश. तर दादा गोष्ट करूया की आपल्या मंडळाची स्थापना कशी झाली आणि कधी झाली? आमची मंडळाची स्थापना आज वरळीचा गणराज हा 1977 या वर्षापासून आज आत्तापर्यंत हा खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मुवमेंट आम्ही कॅच करून व्यवस्थित आज गणपती आज इथपर्यंत आम्ही पोचलो आहे. आमची स्थापना 1977ला झाली. त्याच्यानंतर खूप काही आपले जुने कार्यकर्ते आहेत, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्ही 21 रुपयामध्ये हा गणपती पहिला स्टार्ट केला आणि जुने जसे जसे आपले नवीन पिढी त्या पद्धतीने आले. आज गणपती तुम्ही बघताय की खूप उंच मूर्ती आणि त्या पद्धतीने आज एवढ्या मोठ्या उत्साहाने आज ही मूर्ती आणली आहे. जुन्या लोकांनी यासाठी आणलं होतं, त्या पद्धतीने आम्ही पुढे आम्ही आमचा वारसा आम्ही चालवतो. ओके. तर आता गोष्ट करूया की आपली जे स्टार्टिंग आहे म्हणजे वाढत चाललेली हाईट, सगळ्यांना असं बोलतं की कशाला वाढवते, विभागमधले लोक असं बोलत आहे की फालतूमध्ये हाईट वाढवत आहे. तर काय तुम्ही त्या लोकांना बोलणार? कारण की आम्हाला बघा कसे काहींचे जुन्यांचे विचार खूप वेगळे आहेत, काहींचे मुलांचे खूप वेगळे आहे. आज तुम्ही 2019ला बघताय, आज आमच्याकडे 2019पासून ही आमची मूर्ती ही खूप चांगल्या पद्धतीने वाढते आणि उत्साह म्हणजे प्रत्येकाचा उत्साह हा खूप वाढत चालला आहे. रहिवाशांचा उत्साह वाढत चालला आहे, नागरिकांचा उत्साह खूप वाढत चालला आहे. आज आम्हाला जी मुलं ज्या पद्धतीने पहिला काम करत नव्हती, आज ती 2019पासून ज्या दिवसापासून 2019पासून जी मूर्ती आमची वाढली आहे, त्याच्यानंतर आम्हाला उत्साह वाढत चालला आहे. आम्हाला पूर्ण गर्दी तुम्ही बघत असाल की गर्दी खूप वरळीच्या गणराजाला वाढते. त्या पद्धतीने आम्ही असं मंडळाने निर्णय घेतला की थोडा जसं लालबागचा राजा आहे, जसं गणेश गल्ली आहे, त्या पद्धतीने जे मूर्त्या वाढल्या तसं आमचाही मूर्ती, आमची पण इच्छा आहे की वरळीचा गणराज पण देखील आमच्या पद्धतीने वाढावं आणि चांगल्या पद्धतीने आमच्या नाव व्हावं, वरळीच्या गणराजाचं नाव व्हावं, यासाठी आम्ही मूर्ती वाढवण्याचा प्रयत्न केला. ओके. तर दादा गोष्ट करूया की आपका रौनक महोत्सव वर्षा कोणचं इयर में था आणि कसं कोणत्या लेवलमध्ये स्टार्ट केले? आमचा जो ह्याचा रौप्य महोत्सव होता, ओके, तो आम्हाला 2000मध्ये होता आणि आम्ही पहिला 2025 पैशाचा जो कॉईन असायचा त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक गणपतीला चिटकून त्याला 25 वर्ष आम्ही तो रौप्य महोत्सव आम्ही साजरा केला होता. अच्छा. तर दादा गोष्ट करूया की आत्ताच्या टायमाला आणि 90च्या टायमाला गणेशोत्सव कसा होता आणि खूप चेंजेस आले आहे, तर तुम्ही त्याबद्दल काय बोलणार? पहिला कसं आहे, पहिल्याच्या आता आज बाळ गंगाधर टिळक यांनी गणपती जो साजरा करण्यात घेतला की सर्व माणसं एकत्र यावी. 1989 साली ज्या पद्धतीने गणपती झाला त्या पद्धतीने चांगला प्रयत्न केला. आज गणपतीचं खूप वेगळं रूप आणि भावना प्रत्येकाच्या आज महाराष्ट्र जनतेच्या भावना खूप वेगळ्या आहेत आणि खूप आशेने बघतात गणपतीला आणि त्याच्या पद्धतीने उत्साह वाढत चालला आहे. गणेशोत्सवामध्ये तुम्ही प्रत्येकाला बघताय की मुंबईमध्ये हा उत्साह खूप वाढत चालला आहे. यासाठी 1990 आणि आत्ताचा काळ हा खूप वेगळा झाला आहे. ओके. तर दादा गोष्ट करूया की काही लोक असं पण बोलतात की पीओपीची मूर्ती आणू नका आणि आपल्याला इको फ्रेंडली गणेशोत्सव करायचं आहे. तर रिसेंटली पीओपी बॅन झालं होतं. जर पीओपी बॅन कंटिन्यू असलं तर तुमच्या काय प्लॅनिंग होती, मंडळाची काय प्लॅनिंग होती? आमचं प्लॅनिंग हे होतं की बघा, सरकारच्या विरोधात आम्हाला जायचं नव्हतं. सरकारने काही गोष्टी आमच्याबद्दल पण थोडा विचार केला पाहिजे, कारण की आज मूर्ती आज समजा आज आम्ही 20-22 फुटाची किंवा 21 फुटाची आम्ही जी मूर्ती आणतो
ती उद्या समजा ती 1.5 फुटाची किंवा 7 फुटाची 6 फुटाची आणल्यानंतर जो ते क्रेज माणसाचा आहे तो होणार नाही. तर सरकारने पण आमच्याबद्दल थोडा विचार करावा की POP मूर्ती सरकार स्वतःबद्दल विचार करते. तर आम्ही विचार केला होता की अगर POP बॅन झाला तर आम्ही कागदी मूर्ती आमचा प्रयत्न चालू होता की कागदी मूर्ती आम्ही आणायचा आमचा प्रयत्न चालू होता. तर दादा गोष्ट करूया की लास्ट इयर तुमची बॅलेन्सिंग मूर्ती होती आणि यावर्षी आपली राजाशाहीमध्ये मूर्ती आणली. महादेव अवतार होता, पण नंतर यावर्षी आपला कृष्ण अवतार होता. तर याच्या अगोदर पण विठ्ठल अवतार होता. तर नेक्स्ट इयर कोणता अवतार असेल तर त्याबद्दल एक कारण की बघा कसं आहे, हा आगमन पुढच्या वर्षी जो 50 वर्ष आमचा आहे तो खूप दणक्यात असणार आणि खूप जोशात असणार आणि सगळ्या मुलांच्या उत्साह आणि उत्साह एवढा वाढला आहे. पण ते आत्ता सांगून ते होणार नाही. तर पुढच्या वर्षी तुम्ही स्वतः नक्की बघाल आणि त्या आम्ही मला आमंत्रण नक्की देऊ की तुम्ही त्या पद्धतीने बघायलाही नक्की या. तर आता गोष्ट करूया की लास्ट इयरची मूर्ती जी होती ती 17 फुटाची होती आणि आता 22 फूट झाली आहे. नेक्स्ट इयरची हाईट काय असेल आणि तर त्याबद्दल जर सांग. नाही, पुढच्या टायमाला तुम्हाला नक्की बघायला मिळेल. कारण की मी तुम्हाला आत्ताच आमंत्रण देतो की पुढच्या टायमालाची जी फूट असेल ते तुम्ही नक्की तुमच्या डोळ्याने बघाल. एवढं सांगा. मंडळाचं हे वर्ष खूप इम्पॉर्टंट असतं. रौद्र महोत्सवी वर्ष, अमृत महोत्सवी वर्ष, सुवर्ण आणि 100 इयर्स ऑफ सेलिब्रेशन. तर काय म्हणजे संकल्पना आहे तुमची? आज आमचा आता पुढच्या वर्षी आमचा 50 वर्षाचा आमच्याकडे आहे. तर आमच्याकडे संकल्पना खूप आहे आणि आमच्याकडे नियोजन आहे. आज तुम्ही गणपती बघताय की अशा पद्धतीने आम्ही गणपती आगमन सोहळा आणतो. तर पुढच्या वर्षी देखील आमचा तसा उत्साह आणि चांगल्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न आमचा नक्की असणार आणि तुम्हाला पुढच्या वर्षी नक्कीच दिसेल की 50 वर्ष काहीतरी वरळीच्या गणराजमध्ये काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला मिळालं. तर आता गोष्ट करूया की आपल्या मंडळानं एकदम जुनं मंडळ मानू शकतो आपण. तर या मंडळाची जरा हिस्ट्री काय होती तर थोडक्यात एकदा सांगा. आज कसं आहे, इथे पहिलं माणसं एकत्र नव्हत्या. सरळ आणि बाजूच्या मंडळामध्ये एक प्रगती कला मंडळ आहे. ते पहिलं गणपती बसायचा, इथे गणपती बसायचा नाही. मग प्रत्येकाने 1-1 रुपये काढून प्रत्येकाने आपले पैसे जमा करून एक गणपती साजरा आपण करूया. म्हणजे जेणेकरून आज ही गांधीनगर हा एकत्र येईल आणि सर्वांना आपण आळीपिळी भेटून सर्वांना एकत्र बरं वाटेल यासाठी प्रत्येकाने पैसे काढून हा गणपती इथे बसवला आणि त्याच्यानंतर आता हा तो निरंतर हा जो प्रवास आता तुम्ही बघताय हा तो चालू आहे. तर दादा काही लोकांची तुमची फंडिंग काय असते मंडळाची? कारण काही मंडळ असे असतात की स्पॉन्सरशिप, ब्रँड प्रमोशन, ब्रँड कोलॅबरेशन असं असतात. तर तुमची कशी फंडिंग असते? आमच्याकडे कसं आहे, आज बघा तुम्ही टोटल हे 14 बिल्डिंग्स आहेत. आता आमच्या गांधीनगरमध्ये 14 बिल्डिंग आहेत. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जो आम्हाला वर्गणी देत असतो त्या वर्गणी दिल्यानंतर काही गालेधारक आहेत, ते गालेधारक आम्हाला देत असतात. काही मंडळ आम्हाला मदत करत असतात. परत काही पक्ष आहेत ते मदत करत असतात. तरी देखील आणि कोण जाहिरातदार आहेत त्यांच्या पद्धतीने आम्हाला पैसे देवाच्या कृपेने आम्हाला जे काही येतं आहे त्या पद्धतीने आम्हाला ते मिळतं आहे. तर मी असं बघत आलो दादा की प्रत्येक मंडळामध्ये एक गोविंदा पथक असतो. ते सलामी ठोकत म्हणजे देत असतात, एक मानवंदन देत असतात. तर आपल्या बाप्पाला कोणता आतापर्यंत मानवंदन दिलं आहे का कोणता मंडळ? नाही, अजून कसं आहे, कारण मानवंदना गणपतीला आम्ही नाही दिली आहे. कारण की आमचा गणपती आम्हाला मानवंदना एक अमर क्रीडा मंडळ आहे. गणपती मानवंदना देणार होते, पण आमचं काही कारणास्तव काही कारणास्तव आमची मूर्ती लेट पोचल्यामुळे त्यांचं मंडळ ती म्हणजे त्यांना खूप लेट झालं. कारण मुलं जेव्हा एकत्र मुलं होणं तेव्हा ती मानवंदन होणार. कारण ते काही जण जॉबला होते त्यामुळे त्यांना लेट झालं आणि ते त्या पद्धतीने मानवंदना ती तिथे देता आली. त्यासाठी तर गोष्ट करूया की लास्ट इयर आणि यावर्षी म्हणजे आगमनामध्ये खूप म्हणजे जवळपास 5 वाजता मूर्ती इकडे पोचावी लागेल. पण मी असं बघितलं की 5 वाजता नाही आली, 9 वाजता आली. तर काय म्हणजे प्रॉब्लेम झाली होती? एक्झॅक्टली कसं आहे, काही ट्रॉली तांत्रिक बिघाड ट्रॉलीमध्ये झाले होते त्यामुळे थोडं लेट झालं. आणि जो 4 क्लिप आहे म्हणजे गणपती जे आपण उचलतो ते थोडं लेट झालं. त्यामुळे ती ट्रॉली लेट आल्यामुळे आमचा गणपती हा 5च्या जागी 9 वाजता यायला लागला. अच्छा. तर दादा गोष्ट करूया की आताचे तुमचे मूर्तिकार कोण आहे आणि आधीचे तुमचे स्टार्टिंगचे मूर्तिकार कोण होते? आमच्याकडे पहिला राहुल गोने म्हणून होते. 2019ला त्यांनी मूर्ती घडवली. राहुल गोने म्हणून. आता आमच्याकडे मूर्ती कुणाल डिंगोलकर आहेत. अच्छा. ती मूर्ती आज घडवतात आमच्याकडे. ही मूर्ती आता कुणाल डिंगोलकर यांनीच घडवली. अच्छा. तर गोष्ट करूया की जवळपास मी असं बघितलं आहे की लास्ट इयर आणि गेल्या वर्षी
विठ्ठलाचा अवतार आणि महादेवाचा अवतार. त्या टायमाला मी स्वतः परेल वर्कशॉपचा बाहेर होतो. मी स्वतः शूट करत होता सगळे गणपतीच्या महागमन होते. आणि त्या टायमाला मी असं बघितलं की आपला वर्लीचा गणपती एक भव्य स्वरूप मध्ये आलं होतं. तर कुठे ना कुठे म्हणजे असं वाटलं की आपला मूर्तिकार इकडेच असेल, मला असं वाटलं. पण नाही, पण तो मूर्तिकार सायनला शिफ्ट झाला. तर कसा होता तो, की म्हणजे काय एक्झॅक्टली काय आलं की गेल्या वर्षी महादेव मी अवतार बघितलं. ओके. मी क्षमा मागतो तुमची पहिला, कारण की आमच्या त्यामध्ये आमच्या मंडळाची काही चुकी नव्हती. कारण की जो मूर्तिकार होता त्याला जागा तिथे मिळाली नाही आणि त्यांनी सायनला ती जागा घेतली आणि त्यांनी तिथे त्या मूर्ती घडवली. कारण की मूर्तिकार त्यांनी मूर्ती चांगली घडवली होती. म्हणून आम्ही विचार केला की आपण सायनवरून आपण हे करूया, कारण त्याचं आणि आमचं बांधिलकी खूप चांगली होती. ओके. आणि आमची खूप चांगली ट्युनिंग जमली होती. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही तुला सायनला तुम्ही बनवतोय मूर्ती, तर तुम्ही तयार आहात का? मी बोलो आम्ही तयार आहोत. आम्ही गणपती आमच्यासाठी तयार आहे, गणपती आणायला आम्ही तयार आहे, तू बनवायला तयार आहे, आम्ही आणायला तयार आहे. आम्ही त्याला सांगितलं की तू ठीक आहे सायनला बनव, आम्ही तुझी मूर्ती आम्ही तिथे घ्यायला तयार. ओके. तो दादा बात करेंगे कि अगर पीओपी बैन होते हैं तो टिश्यू पेपर और चलचित्र वाला डेकोरेशन हर साल हमें देखने को नहीं मिलता है. कहीं ना कहीं मतलब 90s के टाइम पे हमें चलचित्र बहुत देखने को मिलता है, तो ये टाइम पे नहीं देखने को मिलता है. तो आपका नेक्स्ट ईयर का प्लॅनिंग चलचित्र वाला दिखावा होगा की कैसा होगा? नाही, कारण नेक्स्ट टाइम कसं आहे, चलचित्र हा आता प्रत्येकाला वेगवेगळा आहे. अच्छा. आज तुम्ही प्रत्येकाचं बघताय, काही मंडळ अजूनही चलचित्र करतात. ओके. पण काही मंडळ चलचित्र नाही, डेकोरेशनमध्ये जास्त घुसत आहे. तर आम्हाला आमच्या पुढे पण आमचं प्लॅनिंग चांगलं असणार तेच असेल की चलचित्र नसून ओके आमचं डेकोरेशनमध्ये जास्त आमचं लक्ष असणार आहे. त्यासाठी ओके काहीतरी सामाजिक बांधिलकी असं काहीतरी संदेश देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. ओके. तर आता गोष्ट करूया की हे मंडळ फक्त 10 दिवसासाठी नसतं, प्रत्येक फुल इयरमध्ये ॲक्टिव्ह असायला पाहिजे. तर आपला मंडळ काय काय ॲक्टिव्हिटी करत असतात, तर एक थोडक्यात त्याबद्दल सांगा. सोशल वर्कमध्ये ठीक आहे. आमचा वर्लीचा गणराज हा आमच्याकडे गरजूंना मदत करणं, वाया वाटप करणं, त्यानंतर अन्नदान करणं, महिलांसाठी कार्यक्रम घेणं, विभागातील काहीतरी वेगळ्या म्हणजे आज विभागातील काही अडचणी आल्या, हॉस्पिटल बस झालं, त्या पद्धतीने आज आमचं वळीचा गणराज त्या पद्धतीने त्यांना मदत करतो. आणि आज कार्यक्रम वेगवेगळे आमच्याकडे कार्यक्रम लहान मुलांसाठी कार्यक्रम घेतले जातात. आज कॅन्सरसारखं ह्याच्यात आम्ही जेवणाचा आम्ही कार्यक्रम करतो, किंवा आता अंध हे आहेत मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही जेवणाचं हे करतो. ओके ओके असं. तर दादा गोष्ट करूया की आत्ताच्या टायमाला म्हणजे डेकोरेशन कुठे ना कुठे हायलाईट होते आणि मूर्ती कुठे हायलाईट नाही होत. तर फक्त गणेशोत्सव म्हणजे डेकोरेशनवरती डिपेंड नाही असतं, तर मूर्तीवरती फोकस. तर तुम्ही काय बोलले त्याबद्दल? नाही, आमचं पण डोक्यात चाललं तेच आहे की आमचं आता प्रत्येकाचं डेकोरेशनला जास्त नाही. आज प्रत्येकजण डेकोरेशन बघायला येतच आहे, पण जास्त फोकस त्यांचा मूर्तीकडेच असतो. आणि आमचा पण विचार तोच आहे की मूर्ती आम्हाला अशा पद्धतीने घडावी जेणेकरून त्याचा सर्व मनातला जो राग असेल, रुसवा असेल, तो थकलेला असेल, तो चेहरा तो कामावून आला असेल, तो थकला असेल, तो चेहरा बघितल्यानंतर तो त्याला सुकून व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही मूर्ती सुबक मूर्ती त्या नक्की देण्याचा प्रयत्न आम्ही अजून चांगलं करू. ओके. तर आता बात करेंगे की गेल्या 3 वर्षापासून मी असं बघतोय की वर्लीचा गणराज आणि वर्लीचा श्री हे दोन्ही गणपती सायमल्टेनियस येत असतात आणि त्या टायमाला एक छोटी ग्रँड भेट असते. तर ग्रँड भेटचा कॉन्सेप्ट कसा होता? कारण की आम्ही टोटल 3 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र आम्ही गणपती येतो. कारण काय झालं की आम्हाला आज आमची मूर्ती खूप मोठी आहे. गेल्या टायमाला पण आमचं ठरलं होतं, ते 3 वर्ष आम्ही कंटिन्यू ठरलं. आणि ह्या वर्षी काय झालं की ह्या वर्षी आम्ही 17 ऑगस्टला आम्ही आगमन सोहळा घेतला. त्यांचा 24 ऑगस्टला होता, कारण तो टायमिंग त्यांच्यामध्ये जमत नव्हता. अच्छा. त्या टायमिंग जमल्या नसल्यामुळे आम्हाला लवकर यावं लागलं आणि त्यांना 24 तारखेला यायला लागलं. अच्छा. आम्ही तो मिस करतोय. तो जो वेळ आहे आमच्या दोघांचं ते भेट आहे ते आम्ही मिस करतोय. पण नेक्स्ट टाइम आम्ही नक्की एकत्र भेट करू. अच्छा अच्छा. तर आता गोष्ट करूया की जेवढी मोठी मूर्ती असते आणि तेवढा मोठा रिस्क पण असतो. आणि विसर्जनच्या टायमाला काय पण म्हणजे काही लोक असं बोलतात की विसर्जन प्रॉपर वेमध्ये होत नाही, की असं काय पण करतात. तर तुम्ही त्याबद्दल आणि आपले बाप्पाची मूर्ती कशी विसर्जन करतात ते तुम्ही सांगा. आम्ही नियोजन अशा पद्धतीने नियोजन चालू आहे की जेणेकरून आपल्या गणपतीला कोणताही त्रास होणार नाही, कुठल्या मुलाला त्रास होणार नाही, त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने विसर्जन करण्याचा प्रयत्न आमचा मानस आहे. अच्छा. आम्ही काही चेंजेस म्हणजे आम्ही काही समिती आम्ही जोरदार निवडणार आहे की जेणेकरून ती मूर्ती व्यवस्थित आपलं विसर्जन व्हावं. गिरगाव चौपडीला आमचं विसर्जन होतो. ओके. तर पहिला आधी 3 वर्ष आधी आम्ही पहिला लोटसला विसर्जन करायचो. पण आता आमचं मूर्ती ही 3 वर्ष आली ही गिरगाव चौपडीला जाते आणि गिरगाव चौपडीला चांगलं सुंदर प्रकारे आमचं विसर्जन होतं.
ओके सो गाइस, ये था हमारे वर्लीसा गणराज के सुंदर सा मंडल के द्वारा और मंडल के कार्यकर्ताओं द्वारा हमें एक छोटी सी काफ़ी इंफॉर्मेटिव वीडियोस देखने को और इंफॉर्मेशन हमें मिली नेक्स्ट ईयर का प्लान क्या होगा और कैसे कैसे ये कार्यक्रम करते आ रहे। सो मैं आशा करूँगा कि आपको वीडियो आप एंड तक अच्छा रहेगा। सो बिना गुजर करते आज का वीडियो एंड करते हैं और जय गणेश, जय गणेश, जय गणेश, जय गणराज, जय गणराज। मंगल मूर्ती वर्लीचा गणराजाचा विजय असो। रही शान कोणाची, वर्लीचा गणराजाची। बोल 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 22 वाले की जय, वाले की जय, वाले की जय।